नमस्कार भावी शिक्षकांनो, आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण टेट एक्झाममधील विशेषतः महाटेट पेपर 1च्या गणिताची भीती कायमची पळवून लावणार आहोत. इयत्ता 1ली ते 5वीच्या मुलांना गणित कसं शिकवायचं आणि त्यासाठी परीक्षेत नक्की काय विचारलं जातं हे सगळं आपण अगदी सोप्या आणि साध्या भाषेत डिकोड करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे परीक्षेचं स्वरूप, दुसरं अंकगणिताचा पाया, तिसरं आकार आणि मोजमाप, चौथं अध्यापन पद्धती म्हणजेच पेडागोगी आणि शेवटी एक रॅपिड फायर प्रॅक्टिस. ही एक अतिशय शिस्तबद्ध रचना आहे जी आपला आत्मविश्वास नक्कीच वाढवेल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. एक्झाम ब्लूप्रिंट. कोणत्याही मैदानात उतरण्यापूर्वी नियम माहीत असणं मस्ट आहे, बरोबर? आणि इथली सर्वात भारी आणि दिलासा देणारी गोष्ट म्हणजे हा आकडा 0. होय, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाहीये. 0 म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी तुमचे मार्क्स कापले जाणार नाहीत. त्यामुळे टेन्शन एकदम विसरा आणि पूर्ण आत्मविश्वासाने सगळे प्रश्न सोडवण्याची तयारी ठेवा. परीक्षेचं गणित खरंच खूप सोपं आहे. एकूण 30 प्रश्न असतील आणि त्यासाठी 30 गुण, म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तराला एक पूर्ण मार्क. स्पीड आणि अचूकतेची सांगड घातली तर हे 30 पैकी 30 मिळवणं खरंच शक्य आहे. एकही प्रश्न सोडून द्यायचा नाही, हाच आपला यशाचा मंत्र असणार आहे. आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे, अंकगणिताचा पाया म्हणजेच अरिथमॅटिक फाउंडेशन्स. हा गणिताचा एकदम कोर भाग आहे. गणिताचा पाया मुख्यत्वे या 4 खांबांवर उभा असतो: संख्या पद्धती, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार आणि अपूर्णांक. हे विषय आपण शाळेत शिकलोय हे खरंय, पण टीईटी एक्झामच्या दृष्टीने हे एका शिक्षकाच्या भूमिकेतून समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आता हेच बघा, मूळ संकल्पना कशा विचारल्या जातात. जसे की संख्यांचा विस्तार किंवा एक्सपॅन्डेड फॉर्म, म्हणजे 456 ही संख्या 400 अधिक 50 अधिक 6 अशी लिहिणं. किंवा मग अपूर्णांकांची तुलना, जिथे अर्धा भाग हा पाऊण भागापेक्षा लहान असतो. हे ऐकायला खूप बेसिक वाटतं, पण इथे कन्सेप्ट एकदम क्लिअर असणं मस्ट आहे. आणि यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की परीक्षेत तुम्हाला सरळ सरळ बेरीज वजाबाकी करण्याऐवजी शाब्दिक उदाहरणे म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम्स विचारले जातील. उदाहरणार्थ, रामकडे 20 आंबे आहेत, त्याने 5 दिले तर किती उरले? 15. किंवा 20 गोळ्या 5 मुलांमध्ये समान वाटल्या तर प्रत्येकाला किती मिळतील? साहजिकच 4. अशा रोजच्या जीवनातल्या उदाहरणांची प्रॅक्टिस असायलाच हवी. चला आता पुढच्या सेक्शनकडे जाऊया, आकार, माहिती आणि मोजमाप. गणितात फक्त आकडे नसतात, तर आपण आजूबाजूचं जग कसं मोजतो आणि पाहतो हे यात बघायचंय. यासाठी काही मूलभूत सूत्र आणि मापन पद्धती अगदी तोंडपाठच हव्यात. जसं की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर किंवा 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आणि भूमितीच्या बेसिक गोष्टी, जसं की त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि चौकोनाला 4, हे अगदी बेसिक्स आहेत, पण मोजमापाचे बहुतेक प्रश्न याच गोष्टींवर फिरत असतात. आता डेटा हँडलिंग म्हणजेच माहिती हाताळणीबद्दल बोलूया. समजा फळांची माहिती दिलेली आहे, एका बाजूला 5 आंबे आणि दुसऱ्या बाजूला 8 केळी. अशी माहिती पाहता क्षणी क्लिक झालं पाहिजे की केळी आंब्यांपेक्षा जास्त आहेत. ग्राफिकल माहितीचा अचूक अर्थ लावणं हे उमेदवारांना अगदी वेगाने म्हणजे काही सेकंदात जमायला हवं. यातला अजून एक रंजक भाग म्हणजे पॅटर्न ओळखणे. म्हणजे बघा, 2, 4, 6, 8 यानंतर काय येईल? साहजिकच 10. या समसंख्या आहेत. कधीकधी रंगांचे पॅटर्न विचारले जातात, जसं लाल निळा लाल निळा, तर पुढचा रंग लालच असणार. इथं फक्त आपला तर्क आणि निरीक्षण शक्ती काम करते. आता आपण वळतोय एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, अध्यापन पद्धती किंवा पेडागोजी प्रिन्सिपल्स. इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची: स्वतः गणित सोडवणं आणि लहान मुलांना ते शिकवणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजेच कृतीयुक्त शिक्षण महत्त्वाचं ठरतं. भविष्यातील शिक्षक म्हणून हे माहीत असलं पाहिजे की मुलांना मोजणी शिकवण्यासाठी फक्त फळ्यावर आकडे लिहून चालत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष वस्तू किंवा टीचिंग मटेरियल वापरावं लागतं. विद्यार्थ्यांच्या चुका समजून घेणं आणि त्यांच्याकडनं प्रत्यक्ष कृती करून घेणं हेच एका उत्तम शिक्षकाचं खरं कौशल्य असतं. तर हा होता सगळा अभ्यासक्रम. आता वेळ आहे एका सुपर फास्ट सत्राची, म्हणजेच आपली रॅपिड फायर प्रॅक्टिस. प्रत्यक्ष परीक्षेच्या लेव्हलचे काही प्रश्न आपण आता सोडवूया.
मनातल्या मनात गणितं सोडवायला रेडी राहा. चला, पहिला प्रश्न 345 अधिक 678 बरोबर किती? थोडा विचार करा, घ्या वेळ, पटकन मनातल्या मनात बेरीज करा पाहू. आणि याचं अचूक उत्तर आहे 1023. तुमचं उत्तर बरोबर आलं असेल तर एकदम मस्त. नसेल आलं तरी काहीच हरकत नाही. प्रॅक्टिसने हा स्पीड नक्की वाढेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे बरं का. इथे गणिताच्या नियमांचा कस लागतो. 24/6 गुणिले 2 बरोबर किती? इथे गुणाकार आणि भागाकाराचा योग्य क्रम ठरवणं खूप महत्वाचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे 8. अगदी योग्य. आधी आपण भागाकार करणार. 24/6 म्हणजे 4 आणि मग 4 गुणिले 2 म्हणजे 8. अशा प्रश्नांमुळे परीक्षेतली तुमची अचूकता आणि वेळ दोन्ही वाचतात. एकदम परफेक्ट. आता एक प्रश्न थेट फायनल एक्झाम प्रेप लिस्टमधून. हा प्रश्न आकडेमोडीचा नाही तर कन्सेप्टचा आहे. बार ग्राफ म्हणजेच स्तंभालेख प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो? विचार करा. अगदी बरोबर. माहिती दाखवण्यासाठी आणि तिचं विश्लेषण करण्यासाठी. आपण मगाशी आंबे आणि केळींचं जे उदाहरण पाहिलं होतं ना, तो एक प्रकारचा बारग्राफच होता, ज्यामुळे सगळी आकडेवारी आपल्याला एका सेकंदात समजली होती. तर मंडळी, आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता एका महत्वाच्या विचारावर नक्की विचार करा. जर 0 निगेटिव्ह मार्किंग मनातील परीक्षेची भीती काढून टाकत असेल, तर विचार करा, या सर्व कृतीयुक्त शिकवण्याच्या पद्धती आत्मसात करून आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य किती सुंदर बनवू शकतो. ही टीईटी एक्झाम फक्त एक टप्पा नाहीये, तर एक उत्कृष्ट शिक्षक बनण्याच्या प्रवासातलं ते पहिलं पाऊल आहे. मला खात्री आहे, या स्पष्टीकरणातून तुम्हाला नक्कीच एक चांगली दिशा मिळाली असेल. अशीच प्रॅक्टिस करत राहा आणि नेहमी पुढे जात राहा.